तेच केलं खऱ्या आयुष्यात पण. बायकोशी लग्न करण्यासाठी आधी त्याच्या बाबांना पटवलं रोज जाऊन कशात नमस्कार कधी अचानक मुलीला पटवायचं असेल तर आधी वडिलांना पटवायचं. म्हणून आता पटवा पटवी करतोय. बघा बऱ्याच गोष्टी इथेच तुमच्या समोर येत आहेत. हिंट्स तुम्हाला मिळत आहेत. आणि मला अशी पण येतात ना मेसेज बरेच, कशाला काढलं यांना बाहेर, परत टाका आतमध्ये. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि तुम्ही सगळे ज्यांना कधीतरी एकत्र बघण्याची इच्छा अशी व्यक्त करताना, तसे अर्जुन आणि मधुभाऊ माझ्यासोबत आहेत. कसे आहात? बस आम्ही मज्जेत एकदम फर्स्ट क्लास. आताच ही म्हणाली की तुम्ही ज्या दोघांना एकत्र बघण्याची वाट बघत होता, अर्जुन सायलीला बघण्याची वाट बघतात, पण हे बघा सासरे आणि जावई एकत्र आहेत. माझं याचं काही पटत नाही. माझं काही पटत नाही. आता चला आता यांच्यासाठी काय काय करावं लागतं. सासरे आणि जर जावई एकत्र झाले तर अर्जुन सायली एकत्र होतील ना. तेच तर. जर मुलीला पटवायचं असेल तर आधी वडिलांना पटवायचं. म्हणून आता पटवा पटवी करतोय. म्हणजे ऑफ स्क्रीन पटवा पटवी चालते आणि ऑन स्क्रीन डायरेक्ट वेगळे. नाही टोटल वेगळं होता मी. हो म्हणजे मी त्याचा रागरागच करतो सध्या. तर मी ऑफ स्क्रीन त्याला डोळ्यासमोरच पकडत नाही. असं एरवी नाही. चांगलं आहे. ऑफ स्क्रीन की ऑन स्क्रीन सगळीकडे ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन. मला मी दाराच्या आत आलो की मला बघावं लागतं, सर येऊ का आतमध्ये. अरे बापरे. पण मधुभाऊ, कधी तुम्ही अर्जुनला एक्सेप्ट करणार आहात आणि कधी अर्जुन आणि सायलीचं लग्न पुन्हा एकदा लावून द्या? ते मला नाही सांगता येणार, कारण मलाही माहिती नाही. कारण मी कधी स्क्रीन प्ले वगैरे वाचत नाही. माझ्या समोर जे सीन येतात ते आम्ही आमच्या परीने आपल्या परीने करतो. त्यामुळे पुढे काय नेमकं घडणार आहे त्याची तुम्हाला जशी उत्सुकता आहे तशी आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे. मला माहित नाही याला माहिती आहे की नाही, पण मला माहिती नाही. मला एकच गोष्ट माहिती आहे की जे काही घडेल मधुभाऊ एक्सेप्ट करणार नाही करणार, आम्हाला मम्मी अर्जुन आणि सायली एकत्र येणार नाही येणार, पण या पूर्ण प्रोसेसमध्ये प्रेक्षकांना धम्माल मज्जा येणार आहे. ते तर आम्हाला अशी धम्माल मजा येते. आम्ही रोज एपिसोड बघतो. पण अर्जुन काय सांगशील, आता त्यांनी नवीन वकील केलाय आणि तरीही तू त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करतोय. तू घरपर्यंत जातोय पण ते घराचा दरवाजा तोंडावर बंद करतायत. तर कसं सुरू आहे हे सगळं? छान आहे. एकदा जार तर जोरात आपटलं होतं की नाक लाल झालं माझं. चुकून नाक आत राहिला होता. आणि त्या रागामुळे मी जाऊन त्या वकिलाला मारला. किती धुतलं त्याला विचारायला. हो नाही ते काय आहे, वकील बदललेला आहे, सगळं काय आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, आज ना उद्या कधी ना कधीतरी जुई आणि माझंही मतपरिवर्तन होण्याची शक्यता आहे. केव्हा होईल काय होईल त्याबद्दल काहीच माहिती नाही आणि ती तशी नसावी हेच उत्तम आहे. कारण रोज काहीतरी आपण सेटवर आल्यानंतर आज हे वेगळ्या प्रकारचे सीन आहेत हे ज्या वेळेला येतं ना त्यावेळेला त्याच्यात थोडंसं चॅलेंजिंग वाटतं की अरे या पद्धतीने. बरं आमच्याकडचे प्रसंग सुद्धा काही वेळेला मागे पुढे शूट होतात, त्याच्यामुळे त्यातही कळत नाही की हे मधले फिलर्स काय आहेत. कारण आता सध्या आम्ही चाळीत राहायला आलेलो आहोत. हा बंगल्यातला माणूस आमच्या चाळीत येतोय. मी त्याला डोळ्यासमोरही पकडत नाही. आता तुम्ही आता बघाल की तो माझ्यासाठी, मी आजारी आहे तर त्याच्यासाठी त्याने कॅम्प लावलेला आहे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी काय काय घडणार आहेत त्या. पण ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्हाला अगोदर कळत नाही, त्या नंतरच्या काळात कळतात. पण बाकी लोकांना आता म्हणजे माझा स्वभाव बदलला हे काही लोकांना आवडत नाही. म्हणून काही लोक त्या मधुभाऊ हा कडू भाऊ झालेला आहे असं अशा कॉमेंट्स वगैरे येतात आणि त्यांना असं वाटतं की या माणसाने असं असं. पण शेवटी माणूस आहे तो, त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला, रुसवे फुगवे हेवे दावे अपडाऊन्स आयुष्यातले हे येणारच येणार. आणि मला अशी पण येतात ना मेसेज बरेच, कशाला काढलं यांना बाहेर, परत टाका आतमध्ये. हो हे देखील बऱ्याच वेळेला होतं की मधुभाऊने जेलमध्येच टाकून ठेवलेलं बरं,
म्हणजे पर्यायाने काय आहे की आमची सिरियल जी आहे जी लोकप्रिय ठरली आहे TRPच्या बाबतीत, वन झालेली आहे, वन आहे, वन राहणार, कायमच राहणार ते. तर त्याच्यामुळे लोकांना पेर आवडते. सगळ्यांचं ओव्हरऑल जे आहे तसं बघायला गेलं तर सगळेच जण छानपैकी काम करतात. त्यामुळे मिळून मिसळून काम करत असल्यामुळे जे काही सकारात्मक जो दृष्टिकोन हवा तो मिळतो आणि छान पद्धतीने पोर्ट्रे होते. लोकांना पॅर आवडते, पॅर. पण जसं तू मगाशी म्हणालास की मुलीला पटवण्याच्या आधी वडिलांना पटवावं, असं खऱ्या आयुष्यात कधी झालेलं? तेच केलं खऱ्या आयुष्यात. पण बायकोशी लग्न करण्यासाठी आधी त्याच्या बाबांना पटवलं, रोज जाऊन कशात, नमस्कार, तुमचा नंबर द्या ना जरा, व्हॉट्सअपवर बोलू आपण. तीच ट्रेनिंग इथे कामी येते. अरे कम्प्लीट काम येते. पण हे बाबा जरा जास्त कठोर आहेत ते. नाही पण काय असतं माहितीये का, हे जे प्रसंग असतात ना, जे प्रसंग ज्या वेळेला ऑडियन्स रिलेट करतो ना त्यावेळेला ती सिरियल पॉप्युलर होते. ज्यावेळेला रिलेट होत नाही त्यावेळेला ती सिरियल पॉप्युलर होणार नाही. त्यामुळे या दोघांचे जे काही प्रेमप्रसंग असतील किंवा काय ते खूप सुपर डुपर हिट, आणि आपल्यालाही जरासं बरं वाटतं, हुरहुर लागून राहते की अरे या दोघांची भेट झाली असती तर खूप चांगलं झालं असतं. आणि असे बरेच प्रसंग तुम्हाला अख्ख्या सिरियल मध्ये पाहायला मिळेल. येस. पण आता ज्यांच्याबद्दल बोलतो ते सायली आणि कुसुमताई पण आल्यात, तर तुम्ही जॉईंट होऊ शकता आम्हाला. पण आता म्हणजे ही फ्रेम बघण्यासाठी सगळे मालिकेत उत्सुक आहे की हे कुटुंब एकत्र यावं, आणि ते असं ऑफस्क्रीन आलंय. पण सायली, कधी हे सगळं घडून येणार आहे की अर्जुन, मधुभाऊ आणि कुसुमताईंनी ते एक्सेप्ट केलेलंच आहे, मधुभाऊ कधी एक्सेप्ट करेल? आम्ही सगळे त्याची वाट बघतोय आणि याला जेलमध्ये पाठवू परत आपण. नाही, सगळेच जसे वाट बघताय तसेच आम्ही पण वाट बघतोय. आणि लवकरच अगदी म्हणजे काही दिवसात मधुभाऊंचं प्रेम म्हणजे त्यांना आणि ते ऍक्सेप्ट करतील. पण आता सायली आम्हाला खूप रडताना दिसते, कमेंट्स यायला लागला, अजून किती रडणार, कधी हॅपीनेस येणार? मग अर्जुन काय प्लॅन करतोय की तो हॅपीनेस पुन्हा एकदा यावा परत? आम्ही शूट केलंय, खूप प्रयत्न चालू आहेत. आणि प्रत्येक पुरुषाचे प्रयत्न असतात की त्याचं ज्याच्यावर प्रेम आहे ती मुलगी किंवा ती बाई नेहमी खुश राहावी, नेहमी हसत राहावी. त्यासाठी तो पुरुष कुठल्याही थराला जातो, तो काहीही करतो. तसंच अर्जुन सुद्धा तितकीच मेहनत घेतोय. त्या सायलीच्या चेहऱ्यावर स्माइली हवं, ती खुश राहावं. हे रडवतात अर्जुनला, ठीक आहे, पण तरी अर्जुन नेहमी सायलीला हसवतो. पण कुसुमताई काय सांगाल, तुम्ही तर तिला सपोर्ट करताय, अर्जुनला पण एका साईडने सपोर्ट करतायत, पण मधुभाऊ काही ऐकतच नाहीये. मग शेवटी आता करायचं काय? जेलमध्ये पाठवायचं. म्हणजे याने ठरवलंय, याने सुरुवातीपासून ठरवलं की यांना परत जेलमध्येच पाठवायचं. खूप झालं. तो वकील असल्यामुळे तो काही करू शकतो. पण मला असं वाटतंय की प्रयत्नांती परमेश्वर, आपल्या सगळ्यांना माहितीये. तर मला वाटतं ते बाप म्हणून एवढे गोड आहेत आणि मधुभाऊ लेकीच्या प्रेमासाठी काहीही करू शकतात. ते तिला ओरडू शकतात, ते तिला टोकाचं बोलू शकतात किंवा तिला कोंडूनही ठेवू शकतात. मधुभाऊ तिला हे असंही म्हणू शकतात. आपण कधी बाप बघितलेला आहे, तर हा त्यांचं येण्याचं रूप आहे. तुम्ही बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं काय. बघा, बऱ्याच गोष्टी इथेच तुझ्या समोर येत आहेत, हिंट्स तुम्हाला मिळत आहेत. तर हा इंटरव्ह्यू तुम्ही नीट बघा, तुम्हाला सगळे मला एकच सांगायचंय, शेवटी ते वडील. एवढंच समजून घ्या काय होणार. मी एवढंच सांगेन, ते वडील आणि मी त्यांची लाडकी मुलगी आहे. वा, मी त्यांचा लाडका जावाईच नाही. हे नक्की. पण हा ऑफस्क्रीन बॉन्ड किती जुळून आला. आम्ही मगाशी ऐकत होतो की मला इकडनं कळालं असं की कुसुमताई मधुभाऊंना खूप त्रास देत असतात, पण ते त्याच हिशोबाने त्यांना उत्तरं देखील देत असतात. आम्ही दोघी जास्त रादर म्हणजे ही त्यांना त्रास देते आणि मी ते सगळं सारखं शूट करते. आणि मामांचा वाटते, मामांची आणि माझी मैत्री मी आधी जी मालिका करत होते तेव्हापासून आहे. सो ते माझे खूप जुने मित्र आहेत ह्या साईडवर. मी त्यांच्याबरोबर फक्त काम केलं होतं आधी, आणि तेव्हा आम्ही लिटरली मॅनिफेस्ट करत होतो की बरोबर एकमेकांचे आपल्याला काम करायला मिळू दे, आणि ह्या शो मध्ये आम्ही परत एकत्र काम करतोय. त्यामुळे आमचं ते ऑफस्क्रीन एक मजा मस्ती खूप असते. आणि मामांच्या बाबतीत मला इमेन्स रिस्पेक्ट आहे.
ते ज्या प्रकारचं काम करतात ते खूप आम्हाला शिकण्यासारखं आहे. पण त्याचबरोबर एक त्यांच्यामध्ये ना एक चाइल्ड लाईक पर्सन आहे जो खूप मस्तीखोर आहे, खूप धमाल करत असतात ते. पण ते असे दिसताना आपल्याला वाटतं बापरे नाही स्ट्रिक्ट कठोर कोणीतरी आहे. बट त्यांचं ते जे ऑफ स्क्रीन मस्ती चालू असते ना ह्या दोघांची, मी सगळी रेकॉर्ड केली आहे. आणि मामांचा वाढदिवस येतोय तर मी ते सगळं रील बनवून टाकणार आहे. आणि तुम्ही एक तर झलक बघितलीच असेल मामांनी काय डान्स केलाय. त्यामुळे आमच्या तिघांची तर सॉलिडच इकडे चाळीत शूट करताना धमाल चालू असते. मला वाटायचं मी मस्तीखोर आहे, मी अशी लहान मुलींसारखी वागते, पण नाही, माझ्यापेक्षा तिप्पट मस्तीखोर, तिप्पट लहान. आणि हेच तर वाक्य मी घेतलेत आता की सिनियर सिटीजन मध्ये लपलेली लहान मुलं. लिटरली मी सांगते की सगळ्यात जास्त म्हणजे काय होतं, आपण एक गोड लहान मुलगा सेटवर असल्यासारखे ते असतात. खूप मस्ती करतात आणि खूप मस्ती करतात. नाही, पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही म्हणजे आश्रमापासून ही स्टोरी सुरू झाली. त्याला ज्या पद्धतीने आम्ही आलो होतो, आमच्या बरोबरची पूर्ण आश्रमातली फॅमिली होती, ती फॅमिली सगळे असे आम्ही एकरूप होऊन सगळे करत होते. धमाल वगैरे करतात सगळ्या, त्या छान आहेत मुली दोघी चांगल्या. पण जे जितके म्हणजे मस्ती करतात, हसतात, तितकंच रागिष्ट पण आहे. नाही मला कधी अचानक क्या बात आहे, क्या बात आहे. असं नाही, म्हणजे सगळीच टीम चांगली आहे, मस्त म्हणून ते काल आम्ही काय ते हम राई प्यार के वगैरे काय नाचलो वगैरे ते सगळं या दोघींमुळे हे सगळं झालं. मामाजीने एक किस्सा मला आठवतो, आता मी सांगेन. यांचं व्हॉइस मॉड्युलेशन ज्या प्रकारे होतं, मी एकदा काहीतरी मस्ती करत होतो रूम मध्ये आणि हे बसले होते इथे. थोडं काळ झालं असेल, खाली बस, हा खाली बस, 2 मिनिटं काय झालं. दिवसभर एक शब्द खूप वेळ ऐकत असतो, पाणफट फोडी असं मामी असं होतं. आम्ही घाबरत तो पॉइंट यावा म्हणून आम्ही अजून मस्ती करतो. आणि ते आम्हाला मामा एकदा झालं जातं कान फटात मारी आम्हाला हसू येतं याचं अजून मजा. पण म्हणजे अशी चालू असते मस्ती दिवसभर. पण सायली इथे खूप काय काय पदार्थ बनवत असते, ती सगळ्यांना खाऊ घालते असंच बोलेल. तर तेव्हा किती मजा येते. तिला त्रास द्यायला जातोस तेव्हा काय काय बनवत असते ती सेटवर, काय काय बिस्किट, कुकीज. किंवा आमचं कसं होतं, आता तू बघितलं पण घरून बनवून आणते ते आम्ही खातो. सेटवरती जेव्हा करतो ना तेव्हा हाफ ऑफ द युनिट शूटिंग होती, त्यामुळे माहित कळतच नाही. त्यामुळे आमचं विस्कळीत असं चालू असतं. एक कोणीतरी, मी इथे असते बरेचदा करताना, काही सीन साठी लागतं तेव्हा बाकीचे शूट करत असतात. त्यामुळे पण आज मालिकेचा 675वा भाग टेलिकास्ट होणार आहे. सो काय फिलिंग आहे ती? बापरे, आम्हाला खरंच नाही. आज मामा म्हणाले तसंच आत्ता कुठे शूट करायला मी सुरुवात केलेली असं वाटतंय. आणि हे आमचं बाळ आता इतकं हळूहळू मोठं होत चाललंय, त्यामुळे एक छान फिलिंग आहे. आणि असेच आम्ही छान छान एपिसोड करत राहणार आहोत. असेच अजून 650 अजून 750 एपिसोड आमचे होतील आणि ते सगळ्यांना तितकेच आवडतील अशी इच्छा आहे. ते होणार, नक्की होणार. आता नवीन वर्षाचा काय संकल्प केलाय मालिकेसाठी किंवा स्वतःच्या आयुष्यात काय संकल्प केलाय? आयुष्यातला एक संकल्प म्हणायचा तर असंच म्हणेन की मी डिसिप्लिन आहे, पण ह्या वर्षी आणखीन अजून डिसिप्लिन आणायची बऱ्याचशा गोष्टींमध्ये. तर ती फॉलो करणार आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत गोष्टी खूप डिसिप्लिन आहे. तिला बघून कधी वाटतं मला टीचरच दिसते. नाही, खाण्यापिण्याच्या पण काही गोष्टी आहेत त्याही व्यवस्थित फॉलो करायच्या. आणि जास्त म्हणशील तर स्वतःला एक अजून स्ट्रिक्ट होणार आहे मी स्वतःच्या बाबतीत. हे किती खूप. मग काय खरं नाही आता. मी स्वतःच्या बाबतीत त्या गोष्टी फॉलो करणार ज्या ठरवल्या, त्याचं सगळ्यात सांगता नाही येणार, आहेत बऱ्याचशा. सो त्यानुसार करायचंय आणि खूप छान काम करायचंय, आणखीन सिन्सिअरली करायचं. याचं एक मला माहिती काय ते पण काय ठरवलं यावर्षी? यांनी ही नाही रे, यांनी सॉरी. कधी कधी होतं माझं हा जुई गडकरी इंट्रोडक्शन केलेलं आहे एका दुसऱ्या बाईटसाठी माझा. हा जुई गडकरी. संकल्प वगैरे काय नाही. गेल्या वर्षी मी फक्त 75 पुस्तकं वाचली, हे जरा बरोबर नाही.
त्याच्यापेक्षा जास्त यावर्षी मी 150-150 तरी पुस्तकं वाचायचं म्हणतोय. क्या बात आहे. आणि मला तसं लागतं, पण ते शूटिंगला आल्यानंतर वाचन थोडंसं कमी होतं. नाही तर मला रेग्युलर वाचायला आवडतं, खूप पाहायला आवडतं, छान छान ऐकायला आवडतं, कविता ऐकायला आवडतात आणि बऱ्याच गोष्टी आहेत अशा. त्यामुळे ते सगळं करत राहायचं, आपण सतत करत राहायचं, बस बिझी राहायचं. लाईफ मस्त कलरफुल आहे, वंडरफुल आहे, छानपैकी जगत राहायचं. फॅन्टॅस्टिक, मस्त. अजून तू काय ठरवलंयस? मी खूप काही ठरवलं ऍक्च्युली. मला काम करायचंय ठरलं तर मग आहेच. अर्जुन सुभेदारचा एक रोल आहे, त्या व्यतिरिक्त अजून काही चॅलेंजिंग रोल्स आहेत जे मला करण्याची खूप इच्छा आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. आणि मी सहज आता लास्ट मंथच मी सुरुवात केली आहे सांगायची. सगळ्यांना सांगतोय की या वर्षी एक शो मी अँकरिंग करेन आणि डेफिनेटली करेन. एक नाटकात सुद्धा काम करेन आणि माझ्या बाळासोबत वेळ घालवेन जास्त. त्याला बऱ्याच गोष्टी शिकवायच्यात मला. सो मला फॅमिली जास्त आवडते. सो मी फॅमिलीसोबत जास्त वेळ घालवेन, नवीन नवीन गोष्टी शिकणार यांच्याकडनं, प्रत्येकाकडनं. मी हिला सांगत असतो मला नवीन नवीन प्रोवर्ब सांग मराठीचं काय आहे आणि म्हणी त्यांचं हे काय मिनिंग काय आहे तेही सांग. सो नवीन नवीन गोष्टी मला शिकायला आवडतात. तेच या वर्षात मी सुरू करणार आहे. असं मामा म्हणाले की 150 बुक्स वाचायचे आहेत. सो मी किमान प्रयत्न करेन की 25 तरी वाचेन मी. मला वाटलं असं केलं 25 असं 5-5 असं 25. अच्छा. तर मला नाटकं वाचायला आवडतात. माझ्या हातात स्क्रिप्ट आली पूर्ण बॉन्डिंग नाटकाची, फिल्मची, ती मी वाचतो सलग. पण नॉवेल जर माझ्या हातात आली तर असं होतं. कुसुमताई तुम्ही काय ठरवलं? आमच्याकडून शुभेच्छा तुला. शुभेच्छा नका देऊ, पुस्तकं द्या. जरूर. नाही, माझं काही असं विशेष संकल्प नाही केलाय मी यावर्षी खरंच ठरवलंय की आता या गेल्या वर्षात 24 मध्ये ओव्हर थिंकिंग खूप आपण जास्त करतो. त्यांना ठरवलं एवढं ओव्हर थिंकिंग वगैरे करायचं नाही, कारण त्याने काही साध्य वगैरे काही होत. त्यामुळे जेवढं आहे तेवढं आरामात हे वर्ष घालवायचं आणि सगळ्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आपण ज्या मनाशी ठरवतो तिथे थोडंफार पुढे तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा. स्वतःवर याचं ओझं घेऊन की नाही आता हे मला पूर्णच करायचं असं यावेळेला मी स्वतःला त्या रॅट रेस मध्ये ठेवणार नाहीये असं मी स्वतःला सांगतेय. पण तरी मी जाणार, मला माहितीये. पण मी आताच थोडस थांबून विचार करून काही गोष्टी एवढंच आहे. बाकी असा विशेष असा काही माझा संकल्प नाही. येस, सगळ्यांचे संकल्प यावर्षी पूर्णच होतील आणि खूप छान वाटतंय. लवकरच अर्जुन सायलीला एकत्र पाहायला मिळेल. आम्ही पुन्हा एकदा येऊ आणि थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.